आज कंटिन्यू करूया. जस्ट वन सेक. लेट मी स्टार्ट द रेकॉर्डिंग. अरे म्हणून सुरू नाही केलं. ठीक आहे, ठीक आहे. हा, बरं. फॉर द इन्फॉर्मेशन दॅट यू शुड हॅव. अरे सुरू केलंय का रेकॉर्डिंग? ओके, चला. हम्म. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा की माझ्या इकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. प्रथमेश, नाव यू नो ना की लॅपटॉप, मोबाईल आणि त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर याच्यामध्ये जरा बऱ्याच गोष्टी असतात. तर मला आधी इतके दिवस वाटत होतं की इथे नेटवर्क खूप इश्यू आहे आणि त्याच्यामुळे माझं कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम येतो. तो आहेच. तो काही चुकीचा मुद्दा नाहीये. आमचे फोन पण खूपदा बंद होतात कारण मी म्हटलं त्याप्रमाणे इथे हायवेचं जे काम चाललंय, रस्ता रुंदीकरणाचं, त्याच्यामुळे सगळे पोल इकडून तिकडे, तिकडून तिकडे, वायरी तुटणं बिटणं हे चालू आहे. पण त्या दिवशी खूपच असं झालं की मीटिंग सुरू होती आणि माईक 2-4 वेळा म्यूट झाला आणि मग म्हटलं हे काहीतरी गडबड दिसते. इट इज नॉट अ रेग्युलर थिंग. काहीतरी गडबड आपल्या लॅपटॉपमध्ये तर नाही झाली आहे ना, म्हणून मग लॅपटॉप चेकिंगला घेऊन गेले मी. तर लॅपटॉप त्याने सगळा उघडला. मी आयुष्यात पहिल्यांदा असा उघडलेला लॅपटॉप बघितला. त्याच्या आतल्या सगळ्या सिस्टम्स म्हणजे असं वरनं आपण उघडतो तेव्हा बटणं-बिटणं सगळं दिसतात ना. पण त्याच्या आतलं जे सॉफ्टवेअर होतं ते सगळं त्याचं काय-काय, कुठे-कुठे बसवलेलं होतं. छोट्या-छोट्या चिप्स-बिप्स होत्या आणि तिथे एक छोटासा फॅन होता. एक मिनिट हां. तर मला तो फॅन आणला रे डायनिंग टेबलवरचा. तर तो छोटासा फॅन आहे ना ह्याचा, तो फॅन द्या ना, फॅन, लॅपटॉपचा फॅन. म्हणजे मॅम तर लॅपटॉप मध्ये पण फॅन राहतो. हो, लॅपटॉपमध्ये पण एक फॅन असतो, पण तो कसा असतो हे माहीत नव्हतं ना. मला माझं इमॅजिनेशन होतं फॅन म्हणजे थोडासा मोठा किंवा अगदीच आपले एक्झॉस्ट वगैरे असतात तसा कसा. पण इतका छोटासा फॅन. तू बघितलास का तो फॅन कधी? हॅव यू एव्हर सीन दॅट कसा असतो? तर आवाज असा ब्रेक होतोय मॅम. थांब 2 मिनिटं. लेट मी स्टॉप प्रेझेंटिंग आणि मी काहीतरी बोलतीये. तर तो फॅन कधी बघितलास का तू? लॅपटॉपच्या मधला फॅन कसा दिसतो ते बघितलंय का? तर हो मॅम. छोटूसा फॅन असतो आणि त्याला असं त्या माणसाने ना बोटाने हलवून बघितलं. तो म्हणाला, "ये फैन तो आपको चेंज करना पड़ेगा." म्हणलं, "आपको कैसे पता चला भैया? ऐसे देख के कैसे पता चल गया की ये खराब हो गया?" आणि ये बीच-बीच में अटक रहा है ना. जे मी त्याला सांगितलं होतं तेच त्याने मला सांगितलं. म्हटलं, "वो आप जो आपको करना है वो करो, बस मेरा लैपटॉप बीच में बंद नहीं पड़ना चाहिए और दूसरा ये ठीक से काम करना चाहिए. 10 बार मेरी मीटिंग में मेरा ही आवाज गुम हो जाता है, ऐसा ना होना चाहिए." तर मग त्याने ते काढलं. म्हणजे दुसरा दुसरा फॅन त्याच्यामध्ये लावला आणि मग त्याला ते चेक केलं. थँक यू. हे बघ, हा असा फॅन, लॅपटॉपचा फॅन आहे हा. किती भारी आहे ना, छोटूसा फॅन. हा असा येस मॅम. जोरात, जोरात, जोरात फिरतो म्हणे. आणि मग त्याने ते सगळं झाकण उघडलं होतं आणि परत नवा फॅन लावून आता लॅपटॉपमध्ये दुसरा नवा फॅन आहे आणि याच्यात केवढा कचरा आहे. ओ माय गॉड! तर त्या नव्या फॅनला लावून चेक केल्यावरती जसा त्याने लॅपटॉप ऑन केला, पुन्हा रिस्टार्ट केला, तेव्हा तो खूप जोरात फिरायला लागला. म्हटलं, "ये क्या हो गया? अभी तो कुछ हुआ भी नहीं है." तो बोला, "नहीं, नहीं, सब सिस्टम एक बार शुरू होके फिर बंद होता है और जैसे-जैसे लगेगा वो फॅन अभी शुरू हो जाएगा." म्हटलं, "ओह! अच्छा असं होतं." मॅम म्हणजे म्हणजे आपल्याला आपण अंदाज येतो. लॅपटॉप चालू करतो तेव्हा स्टार्ट होतो का तो? हां, आपण जेव्हा लॅपटॉप सुरू करतो ना, सगळ्या सिस्टम सुरू होतात, मग बंद होतात. मग लागतील तसच्या सुरू होतात. म्हणजे एकदा सगळं बरोबर आहे का नाही हे, जसं आपण घरी गेल्यावरती मेन पॉवर स्विच ऑन केलं, की सगळं सगळीकडे इलेक्ट्रिसिटी जाते. त्यातनं ते आपल्याला जे सुरू करायचंय ते आपण बटन लावून ऑन ऑफ करतो ना. सो लाइकवाईज इट इज सेम. पण कसलं भारी ना, सो मला त्या दिवशी एक नवी गोष्ट कळली. चला, ह्याचा आपल्या अभ्यासाशी काही संबंध नाहीये. बट येस, इट हॅज एव्हरीथिंग ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. यू नो दॅट की त्याच्यामध्ये आतमध्ये खूप साऱ्या चिप्स ज्या असतात या मेटलॉइड्सच्या असतात. सिलिकॉन चिप्स वगैरे म्हणतात ना. त्या कुठे होत्या त्या मला माहिती नाही. पण त्या तिथेच कुठेतरी असतात. आता पुढच्या वेळेला जेव्हा ते उघडतील किंवा काहीतरी असं दाखवतील, तेव्हा मी ते बघेन किंवा त्याचे आता YouTube व्हिडिओ बघेन. कारण लॅपटॉपच्या मध्ये काहीतरी असतं हे मला पहिल्यांदा बघायला मिळालं. वी नेव्हर सी दॅट ना. अगदी जुने फोन जे होते ते फोन असे उघडले की दिसायचं आतलं सिस्टम. आजकालचे फोन तर स्क्रीन पण उघडत नाही. म्हणजे नथिंग यू कॅन ओपन इन दॅट. पण ठीक आहे. लाइकवाईज नवं काहीतरी मला दिसलं त्या दिवशी. आणि आता माझा व्हिडिओ ऑन आहे हां. म्हणजे जस्ट इमॅजिन की त्याच ठिकाणी मी बसले आहे आणि त्याच नेटवर्कवरती आपला क्लास सुरू आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की खरंच काही प्रॉब्लेम आहे तर मला सांगा. आताचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या लॅपटॉपमुळे नाही, खरंच नेटवर्कमुळे असेल. सो वी विल स्टार्ट विथ अवर न्यू लेसन दॅट इज स्टेट्स ऑफ मॅटर. मस्त सोपा धडा आहे. देअर इज नथिंग व्हेरी डिफिकल्ट इन दिस. लेट अस सी काय काय आहे याच्यामध्ये. वी विल बी डिस्कसिंग अबाउट 3 स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्याला या 3 स्टेट्स ऑफ मॅटर लहानपणापासून आता माहिती आहे. वी नो देम व्हेरी वेल. देअर इज नथिंग न्यू इन दॅट. सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस स्टेट. आधी आपण याच्याबद्दल काय काय मुद्दे ते बघूया. ह्याचं इंट्रोडक्शन आहे की या स्टेट्स ऑफ मॅटर कशा असतात. मग त्यांचं इंटर कन्व्हर्जन.
आपण कसं करू शकतो. ह्या स्टेट्सचं जे काही कंपॅरिझन आहे ते आहे. ते आपण सगळं बघू. मग त्याच्यामधले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. ही कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण त्याचा सायंटिफिक पॉइंट ऑफ व्ह्यू एकदा पुन्हा बघायचंय. मग आपल्याला आहेत टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, हे महत्वाचे. दिस इज न्यू. ठीक आहे. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दॅट आर अदरवाइज ऑल्सो प्रेझेंट देअर. पुढचं जे आहे ह्याच्यातलं ह्या टॉपिक मधलं, त्याचे मग या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. कोणते कोणते कशा पद्धतीचे जे फोर्सेस आहेत ते कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला कसे दिसतात. त्याच्यानंतर ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे. हे सगळं बघू आपण. डायपोल म्हणजे काय हे समजेल आपल्याला. मग लंडन डिस्पर्शन फोर्स, हे सगळे वरचे फोर्सेस आहेत जे आपण बोललो होते टाइप्स ऑफ फोर्सेस ते. मग हे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग डीएनए मॉलिक्युल मध्ये पण असते. रिमेंबर तुम्ही ते एटीजीसी काढले होते ना, असे डबल हेलिकल त्याच्या मध्ये मध्ये असतात ते. ठीक आहे. ते असतात ते वाले फोर्सेस. मग आहे पुढे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. हा पुढचा मुद्दा आहे. थर्मल या शब्दाचा अर्थ आहे हीट. इट्स ऑल अबाउट हीट. वाय देर इज हीट, ते सगळं आपण बघूया. ठीक आहे. मग त्याच्यावरती पुढे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. गॅसेस बद्दल या सगळ्या सायंटिस्ट लोकांना गॅसेस बद्दल खूप जास्त प्रेम आहे. गॅसेसचा अभ्यास करून त्यांनी त्याच्यावरती डेरिव्हेटिव्ह आणि काय 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 काढून ठेवलेत फॉर्म्युलाज, आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतात ते. आणि यातलं काही आपल्याला ऑलरेडी झालं होतं आधी पण. ठीक आहे. फर्स्ट लेसन मध्ये काही लॉज होते, तेच लॉ आहेत. मग बॉयल्स लॉ आहे प्रेशर व्हॉल्यूम रिलेशनशिपचा. त्याचं अंडरस्टँडिंग काय आहे ते सगळं आपण एक एक करून बघूया. ह्याच्यामध्ये गडबड नाही करायची. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर बॉयल्सचा लॉ झाला की चार्ल्स लॉ आहे. ह्याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर या दोन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. मग नंतर गे ल्युसॅक्स लॉ, प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशनशिप. ठीक आहे. समजून घेऊ आपण. लॉज आपण पद्धतशीर वेगळ्या लेक्चरमध्ये सुरू करू, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करायचं आपण. मग आपल्याला बघायचं आहे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस म्हणजे जो परफेक्ट आहे, अशा गॅसचं इक्वेशन कसं बनेल. आता आपल्याला सगळे लॉज माहिती आहेत. ह्या लॉजच्या हिशेबाने आयडियल गॅस कसा बिहेव करेल त्याचं आपण इक्वेशन बनवणार. त्याचं डेरिव्हेशन बनवायचं आणि त्याच्या व्हॅल्यूज त्याच्यामधल्या कोणत्या कोणत्या आर वगैरे जे काही आपले कॉन्स्टंट असतील, जे काही त्याच्यामध्ये आपण टर्म्स वापरू त्याच्यामध्ये काय असतील ते त्याच्यामध्ये आहे. मग पुढे आहे कंबाइंड गॅस लॉज. नुसता एकच आयडियल गॅस असून चालणार नाही ना. देर आर मेनी गॅसेस इन दी एअर. मग त्या गॅसेसचा ऍज अ कंबाइंड गॅस लॉ, डेन्सिटी, मोलार मास, प्रेशर यांचं इंटर रिलेशनशिप, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, या सगळ्या नव्या गोष्टी आहेत. आता आपण गॅसमध्ये घुसलोय. 3 स्टेट्स मधनं आपण सगळं पाहिलं. मग ऍक्वियस टेन्शन, वेपर इज अ गॅस, ऍक्वियस टेन्शन, वॉटर, वेपर, प्रेशर. ठीक आहे. वॉटरच्या वेपरचं प्रेशर. मग डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर. आता आयडियल गॅस कळला, त्याच्यामधनं तो कसा डेव्हिएट होऊ शकतो ते बघायचं. मग पुढचा मुद्दा आहे ह्या सगळ्यातला लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट. गॅसला लिक्विड करणं म्हणजे काय करणं, गॅशियस टू लिक्विड स्टेट जाणं. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्यातनं पुढे लिक्विड स्टेट. नाव वी आर इन टू द लिक्विड स्टेट. पुढचा मुद्दा, गॅसमध्ये किती काय काय पाहिलंय आपण. वी हॅव सीन द लॉज. आपण आयडियल गॅस, त्याचे डेरिव्हेशन, त्याचे फॉर्म्युले, त्याच्यात काय काय चेंजेस होतील त्याचे डेव्हिएशन. आता लिक्विड स्टेट, वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्याबद्दल मस्त डिस्कशन करू आपण. इंटरेस्टिंग प्रॉपर्टीज आहेत त्या. मग ह्या दोघांना अफेक्ट करणारे फॅक्टर, विस्कोसिटी, थिकनेस ऑफ दी फ्लुइड्स, स्पेशली लिक्विड्स, हा इम्पॉर्टंट मुद्दा. आणि मग संपलं. लिक्विड्स व्हेरी व्हेरी सिम्पल, सगळं थिअरी पार्ट आहे. इम्पॉर्टंट या लेसन मधला मॅक्झिमम पार्ट ज्याने खाल्लाय तो आहे गॅस. ठीक आहे. मग आपण आता लेसनला सुरुवात करूया आणि बघूया की याच्यात काय काय आहे. बाकीचे कोणी आलेत का? ओके, ठीक आहे. ऑल राईट. इट्स द विश टू कम ऍट वॉट टाइम. ठीक आहे. बघूया आपण सुरू करूया आपलं काम. आता एक एक मुद्दा शांततेने समजून घ्या. बघा, आपल्याला ऑलरेडी हे लहानपणापासून माहिती आहे की देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर.
But actually there are 5 states of matter. Solid, liquid and gaseous. These are the 3 known states. बर्फाचं पाणी होणं, पाण्याची वाफ होणं, वाफेचं पाणी, पाण्याचा बर्फ. This is the regular condition that we already have seen many times in our life, especially उन्हाळा. बर्फाचे क्यूब्स तुम्ही बर्फाचे जे ट्रे असतात फ्रीजर मधले ते काढता आणि त्याला ग्लासमध्ये टाकता. थोड्या वेळानंतर त्याचं आपोआप पाणी होतं. नथिंग यू डू इन दिस. आणि मग ह्या पाण्याला तुम्ही जेव्हा उकळता किंवा अगदी काहीच नाही तर गच्चीत नेऊन ठेवता, तापतं पाणी आणि त्याची वाफ होते. दिस इज फ्रॉम सॉलिड टू लिक्विड टू गॅस. जेव्हा याच पाण्याला तुम्ही पुन्हा वरच्या पाण्याला तुम्ही पुन्हा घरामध्ये आणून ठेवता, त्या गॅसला तुम्ही थंड करता, तेव्हा ते होतं लिक्विड. आणि त्याच लिक्विडला जेव्हा तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवता तेव्हा होतो त्याचं सॉलिड. जसं बघा, आपल्याकडे उकळतं पाणी जे असतं त्याच्यावरती आपण झाकण ठेवतो, त्या झाकणाच्या वरती पाण्याचे थेंब जमा होतात. खालून तुम्ही हीट देताय, खालून जेव्हा हीट देता तुम्ही तेव्हा त्याच्या हीटच्या इफेक्टमुळे दिस मॉलिक्युल्स नाउ विल बी मुव्हिंग अ लॉट आणि ते वर जाणार, वेपर फॉर्म मध्ये जाणार. पण वरती थंड आहे, तर तिकडे त्याचं कंडेन्सेशन होतं आणि ते पाण्याचे थेंब 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 म्हणून तिथे जमा होतात आणि ते परत खाली पडतात, परत त्याची वाफ होते. म्हणजेच काय, याला म्हणतात स्टेट्स ऑफ मॅटर अँड चेंजेस इन द स्टेट्स ऑफ मॅटर. आता हे जे आपण बोललो तेच आपल्याला माहिती आहे, अँड दिस हॅपन्स ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ हीट. When you give heat to the solids, they turn to liquids. And when you heat the liquids, they turn to the gases. Right? Now, when you remove the heat from the gases, म्हणजे काय करता तुम्ही हीट काढून घेताय, that time they will turn to liquid. आणि पुन्हा त्या लिक्विड मधनं तुम्ही आणखीन त्याची हीट काढून घेतली तर ते सॉलिड होणार. ह्याच्या अलीकडे आणि पलीकडे आणखीन 2 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. दोज आर, जेव्हा तुम्ही लिक्विडला आणखीन गरम करता तेव्हा तुम्ही जाता प्लाझ्मा स्टेट्स मध्ये. प्लाझ्मा वी डोंट हॅव राईट नाउ. तुम्ही म्हणाल प्लाझ्माचं काय, प्लाझ्मा कुठे असतो? प्लाझ्मा इज अ सुपर हिटेड सिच्युएशन वेअर देर इज नो डिस्टिंग्विशिंग, देर इज नो डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल आहे का, ऍटम आहे का, इलेक्ट्रॉन आहे का, त्याचा न्यूक्लियस, दिस नथिंग लाईक दिस, सगळ्याची एकत्र भेळ, दॅट इज प्लाझ्मा. व्हेरी व्हेरी हाय हिट, जे अर्थच्या कोर मध्ये आहे, जे सरफेस ऑफ दी सम स्टार्स आहे जिकडे प्लाझ्मा आहे, तिथे सगळ्याची एकत्र अशी भेळ आहे. आणि या आईसच्याही खाली जेव्हा तुम्ही त्याला आणखीन मायनस हीट कराल तेव्हा तुम्हाला एक स्टेट मिळते, ती आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, BEC. ही जी कंडेन्सेटची स्टेट आहे ह्याचा अर्थ आहे कंडेन्स करणं. आता तुम्ही जरा एक गोष्ट समजून घ्या, हे खालच्या चित्रामध्ये बघा तुम्ही, ह्या 2 स्टेट आपल्याला अशा पण नाहीये, बट आय एम गिव्हिंग यू फॉर युअर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सम नॉलेज अबाउट इट. सी, सॉलिड्स मध्ये नाउ लुक ॲट दी सिच्युएशन व्हॉट इज देअर ऑफ द सॉलिड्स ऑफ द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. या सॉलिड्स मधले काय ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आहेत, सी देम हाऊ दे आर प्लेस्ड. दे आर व्हेरी पॅक्ड, एकमेकांबरोबर टाईटली दे आर हेल्ड टुगेदर. देर इज नो प्लेस फॉर देम टू मूव्ह, कारण ते असे एकमेकांना चिटकून चिटकून बसलेले आहेत. एका बरणीमध्ये खूप गोट्या 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 भरलेल्या आहेत. गोट्या तुम्ही खेळता की नाही, आता नसाल खेळत, आता तुम्हाला वेळ नाहीये, बट तुम्ही लहानपणी सगळ्यांनी त्या मार्बल्स गोट्या खेळल्या असतील. जस्ट इमॅजिन अ बॉटल filled with so many marbles together. They are all packed closely. तुम्ही डब्बा हलवलात ना तरी पण त्या गोट्या तिथल्या तिथे आवाज करतात, बट दे डोंट हॅव एनी प्लेस टू मूव्ह. दॅट इज द सॉलिड स्टेट. आता ह्याच्यामध्ये आपण काय बघतोय, ह्याचा मायक्रोस्कोपिक व्ह्यू बघतोय, ऍटमिक आणि मॉलिक्युलर सेपरेशन बघतोय. सी, दे आर नॉट सेपरेट एट ऑल, दे आर ऑल क्लोजली पॅक्ड. मग लुक ॲट दी लिक्विड स्टेट. ह्याच्यामध्ये ह्याच मार्बल्स मधल्या काही तुम्ही काढून घेतल्या. सो व्हॉट विल हॅपन, नाऊ द मार्बल्स हॅव सम स्पेस टू मूव्ह अराउंड. म्हणजेच काय, काही काही मॉलिक्युल्स आता इकडे तिकडे हलू शकतात, जागा बदलू शकतात, थोडी जागा त्याच्यामध्ये आहे, पण त्यांना आता स्वतःचा शेप नाहीये. Solids have got their own specific shape and their own specific volume. Liquids don't have any specific shape, though they have a volume. Volume आहे त्यांना, पण शेप नाहीये. They take up the shape of the container in which they are kept. आता ह्या लिक्विड्सना तुम्ही आणखी हीट द्या. What will happen? The molecules now go even away from each other. आधीपेक्षा आणखी लांब लांब जाते. So the intermolecular, interatomic space between them is very huge.
आता इमॅजिन करा, आता राइट नाऊ हिअर तुमच्या हातामध्ये जी काही वस्तू असेल, माझ्याकडे लॅपटॉप आहे, तुमच्याकडे फोन असेल किंवा पेन असेल. ज्या कुठल्या वस्तू आपल्याकडे आहेत त्या सगळ्या सॉलिड आहेत. त्यांचा आकार बदलणार नाही. तुम्ही ह्याला असंच्या असं या लॅपटॉपला कपाटात ठेवा, मांडीवर ठेवा, गच्चीत घेऊन जा. इट्स शेप विल नॉट चेंज. आता माझ्याकडे समजा इथे चहाचा कप असता, तुमच्याकडे दुधाचा कप असता. यू शुड हॅव मिल्क इन्स्टेड ऑफ चहा. आता तुम्हाला जास्त गरज आहे, यू आर इन द ग्रोईंग एज. तर तुमच्याकडे दुधाचा कप असेल, तर त्या दुधामध्ये बोर्नव्हिटा बिनव्हिटा तुम्ही काही ऍड करा. पण तुम्ही त्याला कपच्या शेपमध्ये घेतलं तर कपच्या, ग्लासच्या शेपमध्ये घेतलं तर ग्लासच्या, किंवा बशीत घेतलं तर बशीच्या आकारामध्ये ते बदलतं आणि तुम्ही त्याला कुठेही फिरवू शकत नाही. दॅट इज लिमिटेशन ऑफ लिक्विड. असंच्या असं बशी घेऊन तुम्ही गच्चीत जाल का 10 वेळा सांडेल ते, बिकॉज दॅट इज लिक्विड, इट इज मुव्हिंग. थर्ड इज गॅस. या क्षणी माझ्या रूममध्ये जिथे मी आहे, या क्षणी ज्या रूममध्ये तुम्ही बसला आहात, तिथे आजूबाजूला हवाच हवा आहे. भले आपले केस उडत नाहीयेत, पानं हलत नाहीयेत आजूबाजूची झाडांची, पडदे हलत नाहीयेत, बट येस, एअर इज देअर. एअर इज एव्हरीवेअर. तो यू कांट सी इट, एअर इज एव्हरीवेअर अराउंड अस. सो देर इज नो स्पेस अराउंड अस वेअर देर इज नो एअर. अशी जागा आपल्याला क्रिएट करावी लागते, याला आपण व्हॅक्यूम म्हणतो. अदरवाईज एअर ऑक्युपाईज ऑल द स्पेस अराउंड अस. आणि ह्या एअरमध्ये जे काही देर आर टाइप्स ऑफ गॅसेस अराउंड अस, देर ऑल सेपरेट फ्रॉम इच अदर. म्हणजे ते कुठेही कसेही पसरलेले आहेत, भरपूर मोठी जागा आहे त्यांच्याकरता. सो ऑल द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस नाऊ स्प्रेड अराउंड. एवढ्या मोठ्या रूम मध्ये कुठलाही 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 आयटम कुठेही असणार आहे. आलं खाली किंचितसं. We'll go to the doctor. ठीक आहे. So likewise, solid, liquid and gases are the three states of matter. ठीक आहे. Now, arrangement of particles, atoms and molecules. How the atoms are placed in the solids, we have seen that tightly placed, regular arrangement of atoms and molecules. Liquids मध्ये काय, they are loosely packed, irregular arrangement. And gases मध्ये they are more loosely packed, highly irregular. काय अरेंजमेंटच नाही. नाव मुवमेंट ऑफ पार्टिकल्स, पार्टिकल्सची मुवमेंट वरच्या याच्यावरूनच हे, आणि हे काहीच नवीन नाही, दॅट वी ऑलरेडी हॅव अंडरस्टूड सिन्स अवर चाइल्डहुड. तेच आपण रिवाइज करतोय. पण का करतोय? बिकॉज आपल्याला गॅशियस स्टेटवरती अर्धा लेसन आहे. अर्धा काय, 70% धडा गॅसेसवरतीच आहे. सो वी विल गो देअर, बट बिफोर दॅट वी शुड हॅव धिस clear picture of what is solid, what is liquid, what is gas, and why the gases are different, why they have the different laws altogether. कारण की ते बंदच वेगळे आहेत. ठीक आहे. नाउ हे particles are in continuous random motion. See, remember, you have to remember all the properties of gases in this table. Once you understand all this, all the laws will be easy for you to understand. ठीक आहे. Now, particles cannot move freely as they are very closely packed. कसे मुवमेंट करतील बिचारे, तिथल्या तिथे शेक करतील, असे 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 व्हायब्रेट करतील. लिक्विड्स वाले जरा डोके हलवतील, आणि गॅसवाले तर मस्त डान्स करतील. दे कॅन गो एनीवेअर. ठीक आहे. शेप अँड व्हॉल्यूम. Solids have definite shape and volume. We know. Liquids take up the shape of the container and has a definite volume. And gas, they take the shape of the volume, shape and the volume of the container. जसे तुम्ही त्याला ठेवाल त्याचा तो शेप घेणार. तुम्ही बलून मध्ये हवा भरा, त्या हवेच्या साठी जितकी जागा अवेलेबल आहे ती त्या बलून एवढी आहे. तुम्ही छोटा बलून फुगवा, छोटीशी जागा. जास्त मोठा फुगवा, जास्त मोठी जागा. Likewise, the container will decide that how much amount of shape and volume is to be given to that gas in it. ठीक आहे. आता intermolecular space, it's very small. It is moderate here in the liquids and it is very large in case of gases. Now, effect of its small change in the temperature. Now, हे important आहे. टेम्परेचरच्या चेंजमुळे काय होणार आहे हे कसं म्हणता. येस. हा, ओके. सो हा, इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन द टेम्परेचर. टेम्परेचरमुळे थोडासा बदल झाला तर काय होतं, व्हॉल्यूम चेंजेस स्मॉल.
सॉलिडला तुम्ही थोडीशी हीट दिली तर काय होईल, त्याचा थोडासा व्हॉल्यूम वाढेल, थोडासा वाढेल, सगळा नाही बदलणार. पण लिक्विडला तुम्ही जर थोडीशी हीट दिली, त्याच्यामध्ये पण मॉडरेट इफेक्ट तुम्हाला दिसेल, बऱ्यापैकी जास्त, थोडंसं स्प्रेड होईल, ते पसरेल. आणि तुम्ही गॅसेसला पण थोडीशीच हीट दिली तर त्याच्यावर खूप मोठा परिणाम होईल. व्हॉल्यूम चेंजेस सिग्निफिकंटली आहे. तुम्हाला नोटिसेबल चेंज दिसेल दॅट गॅसेस स्प्रेड व्हेरी फास्ट. कंप्रेशन अँड एक्सपान्शन. कंप्रेशन म्हणजे यू हॅव टू कंप्रेस देम. एक्सपान्शन मीन्स दे विल बी एक्सपांडिंग. आकुंचन पावणे, प्रसरण पावणे. आता तुम्ही सॉलिड कुठली पण, हा पेन आहे माझ्याकडे, सी दिस इज द पेन, ह्याला मी प्रेस करते. प्रॅक्टिकली इट इज नॉन कंप्रेसिबल, याला काहीच होणार नाही. लिक्विड्स ना मी कंप्रेस केलं, हाताने नाही करू शकत मी. मला अशा भांड्यामध्ये टाकावं लागेल ज्याचा व्हॉल्यूम सगळ्या बाजूने फिक्स आहे. उदाहरणार्थ एक बॉटल घेतली, त्याच्यात पाणी भरलं, झाकण लावलं, आता ते बंद झालंय आणि त्याला मी काय केलं, प्रेस केलं. तर त्याला मी स्मॉल कंप्रेसिबिलिटी देऊ शकते डिपेंडिंग ऑन अगेन द कंटेनर ज्याच्यामध्ये मी घेतली. मशीनवर असेल तर ठीक आहे, आय कॅन डू इट, बट नॉट व्हेरी मच, कारण की त्याच्यातले पार्टिकल्स असेही जवळ आहेत. आणि गॅसेस तर दे आर कंप्रेसिबल, कारण ते कुठे कुठे फिरतात, त्यांना जमा करून आणलं आणि त्यांना मी दाबलं की ते काय होणार आहे, कंप्रेस्ड. द बेस्ट एक्झाम्पल इज आपला एलपीजी सिलेंडर. एलपीजी सिलेंडर इज हॅव्हिंग लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, एलपीजी, दॅट इज गॅस, बट दॅट इज कंप्रेस्ड, सो नाव इट इज इन द लिक्विड स्टेट. म्हणून तर जेव्हा सिलेंडर घरी येतं तेव्हा ते खूप जड असतं, कारण त्याच्यामध्ये लिक्विड भरलेलं आहे सगळं. आता त्या लिक्विडला जेव्हा आपण त्याचं नॉब उघडतो तेव्हा त्याचं वरचं जे बुच्चन असतं ते उघडतं आणि मग तिकडनं तो गॅस सुटकन वर जातो, कारण त्याचं प्रेशर रिलीज झालेलं आहे. वन्स द प्रेशर इज रिलीज्ड, अगेन द मॉलिक्युल्स आर फ्री टू गो अप. ते वर त्या पाईपात येतात, बर्नर वरती येतात आणि लगेच आपण त्याला टुक करतो, लगेच ते पेटतात. सो लाईकवाईज दिस इज द वर्किंग ऑफ एलपीजी सिलेंडर इन अवर घरात, किचनमध्ये. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय हे समजून घेऊया आपण. ह्याचा वापर कुठे होतोय, टू अंडरस्टँड वाय द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर बाइंडिंग इच अदर, हाऊ दे आर बाइंडिंग विथ इच अदर. सगळे फक्त कोव्हॅलंट बॉन्ड, आयनिक बॉन्ड किंवा ते असे जे असतात बनाना बॉन्ड एवढेच नसतात आयुष्यामध्ये. देर आर ऑल्सो अदर काइंड ऑफ बॉन्ड्स दॅट वी शुड नो. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह फोर्सेस. इंटरमॉलिक्युलर आहेत ते. इंटरमॉलिक्युलर या शब्दाचाच अर्थ आहे की दोन मॉलिक्युल मधले फोर्सेस एक तर एकमेकांना अट्रॅक्ट करते किंवा ते एकमेकांना रिपेल करते. जसं मी तुम्हाला म्हटलं, इट इज नॉट जस्ट अबाउट मेकिंग द बॉन्ड्स बिटवीन द ॲटम्स अँड द मॉलिक्युल्स, इट इज ऑल्सो बिटवीन द अरेंजमेंट. बरोबर. नाऊ द अट्रॅक्टिव्ह फोर्स डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन द मॉलिक्युल्स. बरोबर. द अट्रॅक्टिव्ह फोर्स decreases with the increase in the distance between the molecules. दोन मॉलिक्युल मधला डिस्टन्स तुम्ही कमी केलात, दोन मॉलिक्युल मधला डिस्टन्स तुम्ही कमी केलात तर काय होईल, ते एकमेकांच्या खूप जवळ गेले तर एकमेकांना रिपेल करतील. पण तुम्ही त्या दोन मॉलिक्युल्सना थोडंसं लांब ठेवलं, इफ यू इन्क्रीज द डिस्टन्स, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस विल डिक्रीज. ठीक आहे. तर ते एकमेकांपासून लांब जातील आणि ते एकमेकांना अट्रॅक्ट नाही करणार. काही कारण हे वीक फोर्सेस आहेत, ते काही केमिकल बॉन्ड नाही आहेत. दे आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स इच अदर ड्यू टू देअर सम सिच्युएशन. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर स्ट्रॉंग इन सॉलिड्स, less strong in liquids, and very weak in gases. Thus, there are three physical states of matter that can be determined as per the strength of the intermolecular forces. त्या दोन मॉलिक्युल मधल्या फोर्सची स्ट्रेंथ किती आहे याच्यावरती अवलंबून आहे की ते सॉलिड आहेत का, लिक्विड आहेत का, ते गॅस आहेत. The physical properties of matter such as melting point, boiling point, and vapor pressure, viscosity, evaporation, surface tension, and solubility can be studied with respect to the strength of attractive forces between the molecules. आता हे समजून घेऊया आपण. बघा, ड्युरिंग द मेल्टिंग प्रोसेस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर पार्शियली ओव्हरकम. ड्युरिंग द मेल्टिंग प्रोसेस, मेल्टिंग होतं म्हणजे काय, बर्फाला बाहेर ठेवलं की तो मेल्ट होतोय, म्हणजे काय होतं, त्याचं पाणी होतं. Intermolecular forces are partially overcome, whereas they are overcome completely during the vaporization of process. म्हणजेच काय होतंय, इंटरमॉलिक्युल फोर्सेस ओव्हरकम करणं म्हणजे काय करणं, दोन फोर्सेस अट्रॅक्ट करतात एकमेकांना, दोन मॉलिक्युल अट्रॅक्ट करतात एकमेकांना ड्यू टू सम इंटरमॉलिक्युलर फोर्स,
तुम्ही त्या मॉलिक्युल्सना लांब करताय म्हणजे यू आर ओव्हरकमिंग दॅट अट्रॅक्शन, आणि म्हणून ते एकमेकांपासून लांब जात आहेत. तुम्ही त्याला आणखीन हिट दिली तर दॅट विल बी इवन मोर डिस्टंट. आता टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. पहिलं आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल म्हणजे काय सगळं बघूया. दुसरं आहे आयन आणि डायपोल इंटरॅक्शन. अब ये तो एक नया ही जुगाड है. डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. लंडन डिस्पर्शन फोर्सेस. लंडन म्हणजे लंडन नाही, एका सायंटिस्टचं सरनेम आहे लंडन. हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग इज व्हेरी इझी, दॅट वी ऑलरेडी नो. आता एक एक करून बघूया आपण. डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय. पोलर मॉलिक्यूल एक्सपिरियन्स डायपोल डायपोल फोर्सेस ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन डायपोल्स ऑन दी नेबरिंग मॉलिक्युल्स. आता पोलार मॉलिक्यूल म्हणजे काय. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगते. आपण ऑलरेडी मागच्या वेळेला बघितलं होतं. आय विल अगेन टेल यू दिस. इकडे यांनी क्लोरीन आयोडीन वगैरे दाखवलंय. माझं फेवरेट एक्झाम्पल आपण घेऊया हायड्रोजन फ्लोराईड, HF. जसा फ्लोरीन तसा क्लोरीन. क्लोरीन सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून मी हा घेतला. क्लोरीन पण आहे. फ्लोरीन नंतर तुम्ही क्लोरीनचं एक्झाम्पल घेऊ शकता. आता बघा काय झालंय. आता हायड्रोजन आणि फ्लोरीन ह्या दोघांमध्ये डॉमिनेटिंग आहे फ्लोरीन. हीच कबीर सिंग. कबीर सिंग म्हणजे डॉमिनेटिंग. बघा, आय पर्सनली हॅव नो प्रॉब्लेम विथ कबीर सिंग और एनीबडी, बट आय एम टेलिंग यू की ह्याचा आणि ह्याचा जर बॉन्ड असेल तर हा ठरवणार काय करायचंय त्याचं. ऑल द इलेक्ट्रॉन्स विल बी पुल्ड टुवर्ड्स फ्लोरीन. ह्या दोघांचा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कसा बनलाय हा बॉन्ड. एक हायड्रोजनचा ऍटम आणि एक फ्लोरीनचा ऍटम, बरोबर. एक हायड्रोजन आणि एक फ्लोरीन. हा हायड्रोजनचा ऍटम होता आणि एक फ्लोरीनचा ऍटम, सॉरी, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन फ्लोरीनचा, असा त्यांचा कोव्हॅलंट बॉन्ड झालेला आहे. म्हणजे आता हे दोघंही इक्वल पार्टनर आहेत की नाही. दोघांनी एकमेकांना एक एक इलेक्ट्रॉन दिले. आता हा झाला त्यांचा कोव्हॅलंट बॉन्ड. एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. पण फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो का आहे. बिकॉज ही इज इन दी हॅलोजन ग्रुप. हॅलोजन ग्रुपचा तो पहिला मेंबर आहे. फ्लोरीन नंतर क्लोरीन आहे. हे दोघं गॅसेस आहेत अँड दे आर व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह शब्दाचा अर्थ काय आपण ऑलरेडी वरच्या लेसन्स मध्ये बघितलं होतं. द ऍटम्स विच हॅव ऑलमोस्ट 7 इलेक्ट्रॉन्स, सगळेचे सगळे हे हॅलोजन्स आहेत अँड दे हॅव 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट शेल. दे जस्ट नीड 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. सो बाय हुक और क्रूक दे ट्राय टू पुल द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स देम. या कंडिशन मध्ये त्यांचा ऑक्टेट ऑलरेडी कम्प्लीट झालेला आहे, बरोबर की नाही. कोव्हॅलंट बॉन्ड झाला, त्यांनी म्युच्युअली ठरवलं की आपण एकमेकांना इलेक्ट्रॉन शेअर करूया. पण आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅटर्स हिअर अँड धिस शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज शिफ्टेड मोर हायड्रोजन, मोर फ्लोरीन दॅन दी हायड्रोजन. मग आपण हे असं लिहिणार. हायड्रोजन इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स फ्लोरीन. ही मध्ये असायला पाहिजे होती, बट इट इज टुवर्ड्स फ्लोरीन. मग आता जर असं असेल तर ह्या बॉन्ड मध्ये हा फ्लोरीन होईल डेल्टा निगेटिव्ह आणि हायड्रोजन होईल डेल्टा पॉझिटिव्ह. डेल्टा म्हणजे व्हेरी स्मॉल, बट येस इट इज अ नोटिसेबल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अ मॉलिक्यूल. बिकॉज दोनच आहेत ना त्याच्यामध्ये. तुम्हाला समजलं का हे का झालं. याला म्हणतात डायपोल. डायपोल म्हणजे दोन पोल. दोन पोल तयार झाले इनसाइड वन मॉलिक्यूल इटसेल्फ. बाय जस्ट बिकॉज ऑफ डिफरन्स इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता समजा आपण इथे हायड्रोजन आणि हायड्रोजन घेतलं असतं. हायड्रोजन अँड हायड्रोजन, ह्यांच्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रॉन सेंट्रली प्लेस्ड आहेत. काही फरक नाही पडत. डावीकडे नाही, उजवीकडे नाही, काहीच नाही. बिकॉज दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे ना. तुमच्याच घरात बघा, आता तुम्ही आणि तुमचा मोठा भाऊ, छोटा भाऊ, बहीण कोणी असेल, इफ यू हॅव सिबलिंग्स, तुम्हाला माहिती आहे की दोघांमधला एक खूप समजदार असतो, एकदम शहाणा असतो आणि दुसरा सगळ्यांच्या डोक्याला ताप असतो. जनरली घरातले छोटे जे असतात ते असंच असतं. सगळ्या घरावर राज्य करतात. ते काहीही म्हणतील मूर्खपणाचं तरी ते ऐकावंच लागतं. तुम्हाला आलाय का असा अनुभव कोणाला कधी. इफ यू टेल मी. एक वाक्य तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे. सांगा, आहे का तुमच्या घरामध्ये असे नमुने. प्रश्न कळला का. तुम्ही किंवा तुमचे बहीण भाऊ छोटे मोठे कोणी असतील, त्यांच्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी एक खूप हट्टी असेल आणि कोणतरी खूप समजदार असेल, असं असतं का. सांगा जरा मला. येस मॅम. प्रथमेश तूच सांगतोस का.
कोण आहे तुझ्या घरामध्ये असं? तू आहेस का? येस मॅम. तू आहेस? तू हट्टी आहेस का तू समजदार आहेस? मला सांगू शकता असे मी हट्टी आहे तुमच्या मॅम. घरी येणार नाही. तू हट्टी आहेस? मग तुला छोटा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, मोठी बहीण, छोटी बहीण कोण आहे? छोटा भाऊ आहे मॅम. तो छोटा आहे आणि तू हट्टी आहेस? येस मॅम. हे रेअर आहे. पण ठीक आहे. मग तू जे म्हणशील ते घरामध्ये ऐकतील. त्याला मार मिळेल तुझ्यामुळे. असं ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी असंच असतं. माझ्या घरी सेम होतं. माझ्या घरी तर असं होतं की माझा भाऊ माझ्यापेक्षा 2च वर्ष छोटा आहे. आणि आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा त्याला रोज माझ्यामुळे मार मिळायचा. कारण मी अ, खूप आगाऊपणा करायचे. त्याला खेळायला आवडायचं, त्याला अभ्यास आवडायचा नाही, मला अभ्यास खूप आवडायचा आणि तो मला डिस्टर्ब करायचा अभ्यास करताना. कारण त्याला खेळायचं असायचं. "तू चल ना, आपण खेळू ना." म्हणलं, "हट, मला नाही आवडत ते खेळायला." आणि त्याच्यामुळे त्याची माझी भांडणं व्हायची. आणि तो काहीतरी करतच असायचा रिकामे उद्योग. हे तोड, ते पाड, ते कर. त्याच्यामुळे त्याला असेही धपाटे मिळायचेच. आणि त्याच्यामुळे तो मला डिस्टर्ब करायचा आणि माझ्या वस्तू घेऊन जायचा आणि काय-काय करायचा. मग मला बदला घ्यायचा असायचा. सो मी त्याच्यावर नाळ टाकायचे. आणि मग त्याला भरपूर धपाटे मिळायचे. माझ्या वाटचा पण मार त्याला मिळायचा आणि आय यूज्ड टू बी व्हेरी हॅपी. ये, ये, ये करून. कारण की डायपोल मोमेंट. आम्ही दोघंही इक्वल घर शेअर करत होतो ना. पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आय वॉज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, डॉमिनेटिंग. टुडे ऑल्सो आय एम व्हेरी डॉमिनेटिंग. आज पण त्याला माझ्यामुळे ओरडा मिळतो आणि त्याला ऐकावं लागतं बिकॉज देअर इज नो चॉईस. ही इज माय यंगर ब्रदर. तो खूप चांगला आहे. तो मला खूप आवडतो. आणि रादर तो माझी खूप जास्त काळजी घेतो. पण तरी सुद्धा नेचर इज नेचर. यू कॅन्ट चेंज इट. मी पण त्याची खूप काळजी घेते. आणि आता तर मी तुला हजारदा सॉरी पण म्हटलं. सॉरी. इथं त्याचा तर माझ्यामुळे हात पण फ्रॅक्चर झाला होता. पण हे होतं. जिकडे डॉमिनेटिंग लोक असतात तिथे अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि मी पण काही फार शहाणी नव्हते. मी पण लहानच होते. पहिली होते. जेव्हा माझ्या स्टंट करण्याच्या हौसेमुळे त्याचा हात तुटला होता बिचाऱ्याचा. फ्रॅक्चर झाला होता. पण हे सगळं होतं. बिकॉज जेव्हा दोघांमधला एक खूप आगाऊ असतो, डॉमिनेटिंग असतो, तेव्हा तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे पुल करतो. तुमच्या घरात असे अनुभव तुम्ही घेतले असतील किंवा तुम्ही असे लोकांना अनुभव देत असाल, तर रिमेंबर ह्याचे खूप दुष्परिणाम होतात. आता काय होतं बघा, दस पोलार मॉलिक्युल्स हॅव परमनंट डायपोल मोमेंट. त्यांच्यामध्ये परमनंट डायपोल मोमेंट आहे. When a polar molecule encounters another polar molecule, the positive end of the molecule is attracted to the negative end of another molecule. Many such molecules have dipoles, and their interaction is termed as dipole-dipole interaction. These forces are generally weak, with energies of order 3 to 4 kilojoule per mole, and are significant only when molecules are in the close contact, that is, in a solid or a liquid state. आता बघूया आपण. तुम्हाला आता मी त्याचं उदाहरण सांगते. सी लाईक आपण आता इथे काढूया. इथे जसं मी एक हायड्रोजन फ्लोराईड काढलाय, तसं आता मी इथे खाली मॉलिक्यूल काढते हायड्रोजन फ्लोरीन. आता काय झालंय? या हायड्रोजनवरती आहे डेल्टा पॉझिटिव्ह आणि याच्यावरती आहे डेल्टा निगेटिव्ह. आता मी दुसरा एक मॉलिक्यूल काढते. हायड्रोजन फ्लोराईडचाच येतो. हा इथे पडलाय दुसरीकडे. कारण आता आपण 3D मध्ये इमॅजिन करतोय कसंही आहे ते. आता हा आहे डेल्टा पॉझिटिव्ह. हा आहे डेल्टा निगेटिव्ह. आता बघा तुम्ही मजा काय होते. हा डेल्टा निगेटिव्ह आहे. हा डेल्टा पॉझिटिव्ह आहे. आता ह्या दोघांमध्ये डेल्टा डेल्टा परत प्लस मायनस आहेत ना, यांच्यामध्ये वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस बनतात. ह्यांचं एक आता वीक बॉन्डिंग झालंय परस्परांशी. ते मी डॉट्सने दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की ते डॉट्स आहेत. असंच याला इकडे कोणतरी भेटेल आणि याला इकडे कोणतरी भेटेल. परत त्याला तिकडे अशी एक आतल्या आत एक वेगळीच अरेंजमेंट होईल. सगळे हायड्रोजन क्लोराईड एकमेकांबरोबर बॉन्ड करतायत. पण तरी ते एकमेकांबरोबर पण बॉन्ड करतायत. अशा पद्धतीने हे डायपोल डायपोल मुवमेंट मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल ब्युटाइल क्लोराईड, डायमिथाइल इथर, ICl, iodine chloride, are dipolar liquids. The molecular orientations due to dipole-dipole interaction in ICl liquid is shown in figure, जे काही आहे ते 10.2. 10.2 figure खायची. बघा. In brief, more polar the substance, greater the strength of its dipole-dipole interaction.
जास्त पोलार सबस्टन्स मध्ये ही इंटरॅक्शन जास्त होणार आहे. जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये लोक हॅपी नाही आहेत. ह्याचाच अर्थ काय आहे? दे विल बी फाइंडिंग द नियरेस्ट पार्टनर, त्यांच्याशी ते बोलतील. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सारखे. डोंट टेक इट व्हेरी सिरियसली, पण असंच आहे. तुम्ही बघा, ज्या लोकांचं एकमेकांशी फार पटत नाही, घरातल्या घरात ते एकमेकांशी कामापुरतं बोलतात. बॉन्ड तर आहे, पण डायपोल आहेत. मग ज्या व्यक्तीला, समजा तुम्ही आता असं इमॅजिन करा की ही व्यक्ती आहे ए, ही व्यक्ती आहे बी. ह्या दोघांचा बॉन्ड आहे, दे आर मॅरिड. ही एकदम हॅपी व्यक्ती आहे. ह्याला सगळं करायला आवडतं, फिरायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतात, गाणी म्हणायला आवडतात, रायटिंग आवडतं, जॉब करायला आवडतो, लोकांशी बोलायला आवडतं. अँड धिस इज व्हेरी इंट्रोवर्ट, डोंट लाईक टू डू एनिथिंग. आणि यू सी ऑलमोस्ट ऑल इंडियन मॅरेजेस आर लाईक दिस. बायको खूप हॅपी असेल तर नवरा खूप सॅड असतो. नवरा खूप हॅपी असेल तर बायको चिडचिडी असते. तुम्ही कुठे पण बघा, असंच असतं. डायपोल्स, अपोजिट्स अट्रॅक्ट, अशीच लग्न होतात. आता असं असेल तर ही काही बोलायला जाईल, ह्याला काही समजेल का? हा जेव्हा काहीतरी सांगेल, हिला इंटरेस्ट असेल का? लाईकवाईज सगळ्या गोष्टी अशाच डायपोल मध्ये असतात. देन व्हॉट शी विल डू, शी विल फाइंड अनदर गुड फ्रेंड ऑफ हर, ज्याशी या सगळ्या गोष्टी बोलू शकते. अशी एखादी मैत्रीण असेल जिला तिने सांगितलेल्या गोष्टी समजतात, ऑफिस मधले प्रॉब्लेम समजतात, तर ती नवऱ्याला नाही सांगणार, तिकडे सांगेल. नवऱ्याला हे वाटेल की हिला तर असे काही समजत नाही, हा त्याचा एक चांगला मित्र शोधून काढेल ज्याला तो ऑफिस मधले टेन्शन सांगेल. सो लाईकवाईज वी फाइंड आउट सम बेटर प्लेसेस वेअर वी कॅन हॅव अ बॉन्ड, अँड दॅट कॅन बी अ जनरल बॉन्ड. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की हे कुठे होतं, जिथे हे एकमेकांपासून ताणलेले आहेत तिथे. ते परफेक्ट असतात, एकमेकांची सगळंच बोलतात, त्यांना दुसऱ्या कोणाची गरजच नसते. आता हे झालं आपल्या पहिल्या डायपोल डायपोल बॉन्ड बद्दल. नो सेकंड इज आयन डायपोल इंटरॅक्शन. आता हे काहीतरी वेगळं आहे. अन आयन डायपोल फोर्स इज द रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन बिटवीन अन आयन, कॅटायन और anion and the partial charges on the polar molecules. Now see. आता इकडे आपल्याला Na आयन आणि H2O यांचे इंटरॅक्शन दिलेले आहे. Na प्लस हा सेंट्रली प्लेस्ड पॉझिटिव्हली चार्ज्ड एनायन आहे, सॉरी कॅटायन आहे. आणि याच्या बाजूला आहेत पाण्याचे मॉलिक्यूल H2O, H2O, H2O. वी नो दॅट H2O हॅज अ डायपोल मुवमेंट. याच्यामध्ये परत तेच आहे ना, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हायड्रोजन हे जगातले सगळ्यात गरीब शोषिक लोक आहेत. हे सगळीकडे नेहमी डेल्टा पॉझिटिव्ह मध्येच असतात, कारण की आता ऑक्सिजन इज सेकंड इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन दी एंटायर टेबल. क्लोरीन नंतर दुसरा नंबर आहे ऑक्सिजनचा, आणि ऑक्सिजन नंतर मग क्लोरीन येतो. जर फ्लोरीन भांडकुदळ असेल तर ऑक्सिजन 2 नंबरचा भांडकुदळ आहे, म्हणजे खेचून घेण्याच्या बाबतीत. आता ऑक्सिजनने ह्या दोघांचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतले तर हे काय होईल? डेल्टा निगेटिव्ह. आणि हे होतील डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह. हा होईल डेल्टा निगेटिव्ह -2. राईट. आता ह्याच्यामुळे काय झालं, ह्याच्या आजूबाजूला जर मी एक सोडियमचा एक नॉर्मल कॅटायन ठेवला तर हा पॉझिटिव्ह आहे. ऑल द ऑक्सिजन्स विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सोडियम. तुम्हाला समजू शकतं, एक सोडियम आल्यामुळे सगळेचे सगळे O- त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. Ion dipole forces are partially important in aqueous solutions of ionic substances such as sodium chloride. When an ionic compound sodium chloride is dissolved in water, the ion gets separated and surrounded by water molecules, which is called as hydration of sodium ions. म्हणजेच काय, हायड्रेशन या शब्दाचा अर्थ आहे की पाण्याने त्याला अटॅक करणं किंवा पाण्यामध्ये ते सोल्युबल असणं. आता सगळीकडनं H2O त्याला खिचतायत किंवा दे आर टुवर्ड सोडियम बिकॉज दे आर नाउ अटॅच्ड ड्यू टू दिस ion dipole forces. ठीक है, these are very simple second type of forces. Cations are smaller in size than the isoelectronic anions. Anions are greater in the size, कारण की त्यांनी एक इलेक्ट्रॉन घेतलाय बाहेरचा, तर तो इलेक्ट्रॉन बाहेरून आलेला आहे आणि त्याच्या ऍटमला ढकलतो. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह नेहमी बॅलन्स असतो ना ऍटम्स मध्ये. सोडियमने त्याचा इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर सोडियम श्रिंक झाला. क्लोरीनने तो इलेक्ट्रॉन घेतला, then the chlorine ion, that is anion, will be slightly bigger in the size. ठीक आहे. मराठी माध्यम आहे का इंग्रजी माध्यम? काय मराठी माध्यम आहे का इंग्रजी माध्यम? हॅलो, काय बोलताय तुम्ही मुलांनो? मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोलताय. मराठी माध्यम आहे का इंग्लिश मीडियम? तुम्हाला तुमचं पुस्तक मराठीत आहे कॉलेज मधलं? हो मराठी. मी शब्दामध्ये आहे.
माझ्याकडे ते नाहीये, मी ते मिळवते. पण आता तर आपलं lecture इंग्लिश मध्ये आहे. समजेल ना? बाकी सगळं मराठीतच एक्सप्लेनेशन आहे. फक्त ज्या टर्म्स आहेत ते इंग्रजी मधल्या आहेत. नक्की होतंय काय ते समजून घ्या ना. पुस्तकामध्ये तुम्हाला ते मराठीमधनं समजेल वाचल्यानंतर की होतंय काय. मॅम ते कोणत्या Concept क्लास कळणं महत्त्वाचं आहे. ए तुम्ही कुठल्या क्लासचे आहात? शहादा बॉईज. कितवीचे आहात तुम्ही लोक? 10वी. हे 11वीचं लेक्चर चाललंय. तुम्ही 11वीच्या लेक्चर मध्ये आलाय. तुम्ही तुमची लिंक जॉईन करा. तुम्ही चुकून 11वीच्या लेक्चर मध्ये आलाय. बाय बाय मुलांनो, तुमच्या क्लासमध्ये जा. वेळ वाया घालवू नका. 10वीचं लेक्चर जिकडे असेल तिकडे जॉईन करा. शहादा बॉईज लिंक बंद करा. 10वीच्या क्लासमध्ये जा. गुड. छोटी मुलं आहेत बिचारी. चला, ते मला चिडवते. मी घाबरले. हे तुमच्यापैकी कोणाला 11th मराठीमध्ये केमिस्ट्री आहे का कॉलेजमध्ये? आवाज असं कसं No, झालं? ma'am. हो ना. मराठीमध्ये काही वेगळ्या कॉलेजेसमध्ये काही वेगळं चाललंय का काय जगामध्ये? म्हटलं असू शकतं. मग आपल्याकडे ते पुस्तक यायला पाहिजे. आधीच ते मराठीतलं 10वी पर्यंतचं सायन्स त्यांना ह्या सगळ्या टर्म्स किती भयंकर होतील विचार करा तुम्ही. जस्ट इमॅजिन 10वीचं हे पुस्तक केमिस्ट्रीचं इन मराठी. तुमची झोप उडून जाईल मराठीत वाचायला. इंग्लिशमध्ये खूप सोपं आहे आणि तुम्हाला पहिल्या टर्म मध्ये कळलं असेल, कठीण गेलं असेल, पण स्लोली तुम्ही खरंच थँक्यू म्हणाल की थँक्यू देवा हे इंग्लिशमध्ये आलं, नाही तर हे महाकठीण आहे मराठीमध्ये सगळं. डायपोलला मराठीत काय म्हणणार तुम्ही? साधी गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो. किती सोपा शब्द आहे फोटोसिंथेसिस. मराठीमध्ये आपण त्याला प्रकाश संश्लेषण वगैरे असे सगळे शब्द वापरतो. तुम्ही एकदा त्या तुमचं स्वतःचं 10वीचं पुस्तक आता उघडून बघा. किती भयंकर शब्द तुम्ही तेव्हा वाचलेले आहेत, बोललेले आहेत, लिहिलेले आहेत. ते शुद्ध मराठी संस्कृत निर्मित असे सगळे शब्द आहेत आणि मला त्या सगळ्यांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. मला काही म्हणणं नाहीये, ते खूप चांगले आहेत. पण 11वीच्या पुढे जेव्हा आपण सारखं इंग्लिशमध्ये हे शब्दांवरचा कॉन्फिडन्स जातो, एवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, चला. हा, मोर द चार्ज ऑन कॅटायन स्ट्रॉंगर इज द आयन डायपोल इंटरॅक्शन. फॉर एक्झाम्पल Mg+2 आयन हॅज अ हायर चार्ज अँड द स्मॉलर आयनिक रेडियस. बरोबर आहे ना? जितका जास्त पॉझिटिव्ह चार्ज तितका छोटा तो ऍटम, तो आयन बनतो. Hence, Mg+2 ion is surrounded more strongly with water molecules and exerts the strong ion dipole interaction. The more is the charge on the cation or the anion, more will be the stronger. The course ion dipole interaction तेवढी strong होणार आहे. Thus, the strength of interaction increases with increase in charge on cation and with decrease in ionic size or radius. Therefore, ion dipole forces increase in the order. बरोबर? Sodium plus is smaller than Mg2 plus, which is smaller than Am3 plus. हे काही ion dipole forces हा force. Now dipole induced dipole interaction. डायपोलने इंड्यूस केलेली डायपोलची इंटरॅक्शन. सो आपण त्याला डायपोल इंड्यूस्ड डायपोल असं म्हणूया. वेन पोलार मॉलिक्यूल, अरे 8वीच झालं, हे संपलं की आपण थांबूया. वेन पोलार मॉलिक्यूल्स लाईक H2O, NH3 and non-polar molecules like benzene approach each other. Benzene is having no charge. Just one second. Benzene is having no charge. The polar molecules induce dipole in the non-polar molecules. Non-polar molecules म्हणजे असे लोक जे त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा पोलार मॉलिक्युल्स येतात, जसे की पाणी, अमोनिया, हे पोलार आहेत, दे आर ऑलरेडी सेपरेटेड, तर त्यांच्यामध्ये हे आणखीन टेम्पररी डायपोल इंड्यूस करतात. हे कसं आहे माहितीये का? माझा मूड खराब आहे, मी कॉलेजमध्ये गेल्यावर आणखीन 4 लोकांचा मूड खराब करून टाकेल. इट्स सेम लाईक दॅट. पोलार मॉलिक्युल्स स्वतः पोल मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये डायपोल तयार झालेले आहे. आता ते अशा मॉलिक्युलला भेटतात ज्यांच्यामध्ये काहीही पोलार बिलार सिच्युएशन नाहीये, त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. पण हे जवळ आल्यामुळे यांच्यामध्ये टेम्पररी डायपोल तयार झाला आणि मग त्यात डायपोल आणि इंड्यूस डायपोल असे इंटरॅक्शन झालं.
नाव सी हिअर इन दिस. हा आहे अमोनिया. अमोनियाकडे आहे इलेक्ट्रॉन्स, ते पण पेअर्ड, मग तो काय झाला आहे डेल्टा निगेटिव्ह. आता ह्याच्याकडे आला हा बेन्झिन. C6H6 इज अ बेन्झिन रिंग. हेक्झागॉन डबल हेलिकल स्ट्रक्चर, म्हणजे सिंगल डबल सिंगल असं त्याचं मस्त एक सुंदर चक्र असतं बेन्झिन, आणि त्याचा कसं मस्त मंद मंद सुगंध पण असतो. अमोनिया जेव्हा बेन्झिनच्या बरोबर येतो तेव्हा हा काय करून टाकतो तिकडे, आता डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह अशी कंडिशन आलेली आहे. पण फॉर द चेंज हायड्रोजनला डेल्टा निगेटिव्ह आहे आणि कार्बनला डेल्टा पॉझिटिव्ह आहे. कार्बन समजूतदार माणूस. कार्बन हायड्रोजन बॉन्ड चालला आहे. नाव वी आर इन हायड्रोकार्बन्स. बाकी सगळ्या लोकांमध्ये आणि कार्बनमध्ये हाच फरक आहे. कार्बन इज ऑल्सो अ नॉन मेटल. हॅलोजन्स आर ऑल्सो द नॉन मेटल्स, बट दे आर लाईक मैंने जो कहा वो करना पडेगा, डॉमिनेटिंग हजबंड्स, त्यांचं कोण ऐकतं. पण कार्बन इज अ लिबरल पर्सन. तू जा बाहेर, मी घर सांभाळतो काइंड ऑफ. बघा ना, कार्बनने डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज घेतला आहे and he has given a slight shift to the electrons toward hydrogen. So आता हॅपी कोण आहे? हायड्रोजन, ज्याला ह्या बाकी कोणीच व्हॅल्यू दिली नाही. कोणत्या सो कार्बन इज नाउ डेल्टा पॉझिटिव्ह अँड हायड्रोजन इज डेल्टा निगेटिव्ह. हे कशामुळे झालं? मागे आलेल्या स्वतः डिस्टर्ब असलेल्या अमोनिया मॉलिक्युलमुळे झालं. तो आल्यामुळे आले बाबा तू घे तुझे देव नको, पण ह्यांच्यामुळे झालं त्यांचं एक प्रकारचं इंटरॅक्शन. सो दीज आर ऑल्सो फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, दो स्लाइटली वीक बट येस दे आर देअर. ह्यांच्याबद्दल आपण बाकी सगळं पुढच्या लेक्चरला बोलूया. आज आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेला आपण लंडन डिस्पर्जन फोर्सेस बद्दल बोलू. विल स्टॉप टुडे हिअर. थँक्यू सो मच. बरेच काय काय बोललोय आज आपण. इन जनरल पण काही भरपूर गोष्टी बोललोय. म्हणजे लेक्चर संपता जॉईन होता की काय? सुरुवातीला कुठे गेला होता तुम्ही सगळे? ठीक आहे. एनिवेज थांबायचं. तुमचं पुढचं लेक्चर कोणतं आहे? ओके, चलो. थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम, थँक्यू प्रेमा मॅम. बाय मुलांना. बाय.